गोंदिया जिला बेशिस्त और नियम तोड़ने वाले वाहन चालकों पर लगाम कसने के लिए तैयार है। परिवहन विभाग को हाईटेक रडार यंत्र युक्त वाहन प्राप्त हुआ है, जो सड़क पर चल रहे वाहनों की गति और नियम उल्लंघन की रियल टाइम मॉनिटरिंग करेगा। अब यदि कोई चालक तेज रफ्तार से गाड़ी चलाता है, लेन कट करता है, सीट बेल्ट नहीं लगाता या बिना हेलमेट के बाइक चलाता है, तो तुरंत उसकी पहचान होगी। इस रडार वाहन की मदद से वाहन रोके बिना ही तुरंत ई चालान जारी किया जा सकेगा। चालक को अपने चालान की पूरी जानकारी डिजिटल रूप में उपलब्ध होगी। इस तकनीक से न सिर्फ वाहन रोकने की जरूरत खत्म होगी, बल्कि यात्री और चालक दोनों का समय भी बचेगा और नियमों के पालन में सख्ती लाई जा सकेगी। गोंदिया में यह पहल सड़क सुरक्षा को लेकर एक बड़ा कदम माना जा रहा है। महाराष्ट्र शासनानं रडार वाहन आम्हाला दिलेलं आहे। त्याच्यामध्ये एका तासामध्ये साधारणतः 700 चलन पुढील आणि मागच्या बाजूने ते कंटिन्युअस सेन्स करून 700 चलन एका तासामध्ये जनरेट होऊ शकतात। मग त्यामध्ये हेल्मेट न वापरणं असेल, ओव्हर स्पीडिंग असेल, सीट बेल्टचा न वापर करणं किंवा ट्रिपल सीट जाणे, असे खूप सगळे ऑफेन्सेस त्यामध्ये कव्हर आहेत। आणि एका तासामध्ये 700 चलन म्हणजे आपण इमॅजिन करू शकता किती, आणि खूप हाय सेन्सिटिव्ह तो कॅमेरा वगैरे आहे। आणि तात्काळ तुम्ही इथून समजा एक अर्ध्या किलोमीटर जाल तर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर चलन दिसेल की तात्काळ चलन जनरेट केलं जातं। किती वाहन झाले सर? एकच वाहन आहे, त्याला सध्या रडार बसवलेला आहे, त्यात लवकरच कार्यान्वित होईल। जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी फिरतं? नाही, आता ते आम्ही जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याला फिरू आणि त्याला असं आहे की साधारणतः एक अर्धा किलोमीटरच्या परी घातलं ते तात्काळ कॅच करेल। अशी वाहने किती येणार आहेत सर आपल्याकडे? नाही, सध्या तरी एकच आहे, प्रत्येक जिल्ह्याला एक। पण भरपूर चलन होतील ना, एका तासात जर 700 चलन जनरेट होत आहेत तर खूप झालं ना। आणि वाहतुकीवर नियंत्रण नक्कीच येणार। त्यामुळं वेग म्हणजे जे काही समजा कोणी हेल्मेट वापराविषयी किंवा हे, तर मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्याला ती वेळच येऊ देऊ नये, जेणेकरून आपण कायद्याच्या सर्व वाहतूक नियमांचं पालन करावं, जेणेकरून दंडात्मक कारवाई करायची आम्हाला आवश्यकता भासू नये।